इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली असून आज पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 17 पैशांनी महागले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोल 113 रुपये 17 पैसे तर डिझेल 99 रुपये 83 पैसे प्रति लिटरवर पोहोचले आहे. मशागतीच्या कामांना वेग आल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज भासत असताना अनेक पेट्रोल पंपांवर तासनतास रांगा लागत आहेत. वाढत्या दरवाढीमुळे शेतकरी व सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. दरम्यान राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू असताना सतत होणाऱ्या इंधन दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते मनीष जाधव यांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधान परिषद निवडणुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या खिशातून काढायचा आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून सध्या देशांतर्गत या 10 दिवसांमध्ये चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहे. पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 17 पैशांनी वाढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या विधान परिषदेची निवडणूक चालू आहे. हा पैसा का शेतकऱ्यांकडून काढायचा आहे की काय, असा प्रश्न एक सामान्य शेतकरी म्हणून मला पडलेला आहे. एकीकडे जगण्याची उमेद गमावून बसलेला शेतकरी सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे व शेतमालाला भाव नसल्यामुळे दररोज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपला जीवन संपवतोय, आत्महत्या करतोय. आणि दुसरीकडे आज आखाती देशाच्या युद्धाचं कारण समोर करून डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहे. शेतकऱ्यांनी शेती कशी करायची, मशागत कशी करायची, 8 दिवसाच्या वर पेरणी येऊन ठेपली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये चौथ्यांदा हे डिझेलची दरवाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना सबसिडीच्या माध्यमातून डिझेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे करतो.